आणि त्या काहीतरी 21 लाख लाडक्या इलिजिबल नाही अशा स्वरूपाचा डेटा आला. तर कशा स्वरूपात याची निवड करण्यात आली आणि काय क्रायटेरिया असेल पुढच्या काळात अजून जर बघा ना, हेच तंत्रज्ञानाचा योग्य उपयोग म्हणजे काय ह्याचे उदाहरण आहे. येणाऱ्या काळामध्ये सोन्यापेक्षाही ज्याला भाव असेल, भाव म्हणजे मी कर्तृत्व या अर्थाने म्हणतोय, तो म्हणजे डेटा आहे. अगदी खरं. आणि मग तो डेटा जर प्युअर असेल तर तो सोन्याहूनही पिवळा आहे. आणि मग प्युअर डेटातनं आपल्याला सरकारी योजनांना सुद्धा लाभ होतो आणि आंतरप्रेनर्स, इनोव्हेटर्स यांना सुद्धा तो डेटा, जेवढी त्यातली DPDP कायद्याअंतर्गत असलेली मर्यादित माहिती न देऊन बाकीच्या आधारावर नवनवीन आपल्याला इनोव्हेशन्स करता येऊ शकतात. इतकं डेटाचं महत्त्व आहे. त्यामुळे तो डेटा आल्यावर आपण कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे AI सर्च त्याच्यात वापरून त्याचं डिसेक्शन केलं, कुठे कुठे लाभार्थी ते आहेत, अन्य कुठल्या योजनेत आहेत का, त्यांचा आर्थिक उत्पन्नाचं स्तोत्र काय, त्याचा आर्थिक उत्पन्नाचा गट काय, असे वेगवेगळे पॅरामीटर्स त्या सर्चमध्ये तंत्रज्ञान समोर स्पष्ट सांगतं. तो आकडा समोर आला.